आवड निर्माण झाली ती चित्रपट पाहण्याची. अशातच त्यांनी स्वप्न पाहिलं मोठ्या पडद्यावर मोठी भूमिका करण्याचं, जे स्वप्न नंतर सत्यात उतरलं. अगं असंच स्वप्न घेऊन माझ्यासारखे तुझ्यासारखे अनेक कलाकार छोट्या छोट्या गावातून मोठ्या शहराची वाट धरतात. सन मराठीने त्यांच्यासाठी प्रयत्न केलाय की अशा कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळायला हवं. अशीच एक कलाकारा जिने ऑडिशन मध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्नेहल पवार हिचं. काय स्नेहल तू लावणी केलीस, अप्रतिम नाचलीस. क्या बात आहे स्नेहल. वा स्नेहल इकडे आहे. त्याच्याकडे बघायचं डेअरिंग माझ्यात नाही. तू चुकून बघायचो तर स्नेहल तिकडे भार्गवीला सांगेल लाईन मारतोय बघा माझ्याकडे लाईन. काय करायचं. वा क्या बात. थँक्यू सो मच सर. खूप छान केलीस लावणी. थँक्यू. बरं मला सांग तू किती वर्ष लावणी परफॉर्म करतेस. मी लहान असताना 3 वर्षापासून लावणी परफॉर्म करते कॉम्पिटिशन्सवर, आणि मध्ये काही वर्ष बंद केलं होतं. पण 3 वर्षाची असताना जी पहिली लावणी केली होतीस ती आठवते तुला. हो. कुठची लावणी. येऊ कशी कशी मी नांदायला. क्या बात आहे. तर मला सांग, जेव्हा तुला कळलं की तुझं सिलेक्शन झालंय तेव्हा कसं वाटलं तुला. कसं वाटलं म्हणजे मी खूप रडत होते. मी ऑफिसमध्ये होते आणि जेव्हा मला कॉल आला मला खूप भरून आलं की मी आता कोणाला पहिला कॉल करू. मी मम्मी पप्पांना सांगितलं की असं असं सिलेक्शन झालं आहे. खूप मस्त वाटलं. आणि आता इकडे आले तर खूप दडपण आहे, ते पण ताई समोर परफॉर्म करते म्हणजे. तरी सुद्धा तू छान केलास दडपण असताना ताईचं. एकदम मुळात खूप छान नाचलीस आणि अजिबात असं वाटलं नाही की तू दडपण घेतलंयस. त्यामुळे खरंच तू चांगली कलाकार आहेस. आणि मला असं वाटतं दिगंबर तशी ही लावणी खूप प्रचलित नाही आहे जयश्रीबाईंची. जितक्या इतर लावण्या आहेत त्यातली ही जरा थोडी कमी माहिती असलेली आहे. आणि हेच लावणी महाराष्ट्राचं यश आहे की अशा ज्या माहिती नाहीत त्या लावण्या पण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा मंच आहे असं मला वाटतं. म्हणजे आता मयुरी असेल तर यांच्या पिढीला त्यांच्या पुढच्या पिढीला आपल्याकडे असलेला हा एक
दिग्गज लोकांनी ठेवलेला लावण्यांचा ठेवा आपण त्यांना देतोय आणि त्याचा आस्वाद त्यांना घ्यायला मिळतोय. नक्कीच. माहीत नसलेल्या खूप वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण अशा ज्या आपल्या लावण्या आहेत त्या लावण्यांची पर्वणी आपण त्यांना देतोय. येस. थँक्यू तुझ्या सो पुढच्या मच. वाटचालीसाठी आमच्या सगळ्यांकडून तुला खूप खूप थँक्यू शुभेच्छा. सो मच. थँक्यू सो मच मॅम.